800 850च्या वर या देशामध्ये राजे महाराजे बादशाह सर्व धर्मीय होऊन गेले, सर्व जातीय होऊन गेले. तर या सगळ्यांमध्ये पवार साहेब सांगत होते की राजा अनेक होऊन गेले, ते पराक्रमीही असतील पण ते शीलवान नव्हते, ते नीतिवान नव्हते, ते गुणवान नव्हते आणि ते चारित्र्यवान सुद्धा नव्हते. ते क्रूर होते, ते क्रूर होते, पराक्रमी नव्हते. कारण पराक्रमाच्या व्याख्यामध्ये ते बसतच नाही. आणि मग शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीचा काळ कसा आहे की एखाद्या सल्तनतीचं 50-60 हजाराचं सैन्य नांदेडच्या पंचक्रोशीमध्ये ठाण मांडून बसावं. मग त्यांच्यासोबत काय असायचं? 50 हजाराचं सैन्य. मग 30,000 बैल असायचे, 20,000 उंट असायचे, 10,000 घोडे असायचे, 5,000 हत्ती असायचे. आता 50,000 माणसाला खायला पाहिजे, ते काय करणार? ते का भाकऱ्या बांधून आणणार काय घरून? मग ते काय करायचे? नांदेडला आजूबाजूच्या गावामध्ये घुसायचं, त्या घरामध्ये घुसायचं, तिथलं अन्नधान्य पळवायचं, तिथले तर्रबाण मुलं आणि मुली पळवायची, मुलांची गुलामांच्या बाजारात विक्री करायची आणि मुलींना आपल्या राजाला किंवा बादशाला भेट द्यायचं. हे काय फक्त मुसलमानांमध्येच नव्हतं. ज्या वेळेला पानिपत घेत होतं त्यावेळेला इथून पेशवाने पत्र पाठवलं की 20 कुमारिका पाठवून द्या. कोणी? इथला पेशवा पत्र पाठवतो बुंदेलखंडच्या राजाला की 20 कुमारिका पाठवून द्या. महाराष्ट्र तिकडे पानिपतवर लढतोय, त्यामुळे ही मानसिकता फक्त काही मुसलमानांची नाही. मग त्यांनी त्या आपल्या बादशाला राजाला गिफ्ट करायच्या, त्यातल्या सुंदर त्याने ठेवायच्या. काही दिवस ठेवून मग ते सरदाराला वाटायच्या. सरदारांनी काय करायचं? काही दिवस ठेवायच्या, मग आपल्या आवडत्या सैनिकाला द्यायच्या. सैनिकाने काय करायच्या? काही दिवस आपल्याकडे ठेवायच्या आणि मग गुलामांच्या बाजारामध्ये विक्री चालू करायची. नांदेडच्या चावडीमध्ये विक्री चालू करायची. विक्री कशी? तुम्ही गायचा बाजार बघितला, बैलाचा बाजार बघितला कसा भरतो? देखो साहब 20 साल की है, जवान है अभी, जब लाई थी तब 16 साल की थी, बोलो कितना देंगे? 100 रुपये, साहब लेके जाओ. घेऊन जायचा कोणीतरी, मग पुन्हा 2-4 वर्षांनी पुन्हा आणायचा. साहब अभी 24 साल की हो गई है, 4 साल पहले खरीदी थी 100 रुपये में, बोलो कितना देंगे? 70 रुपये लेके जाओ. पुन्हा 2-3 वर्षांनी तो आणायचा. साहब अभी ये 24 साल की थी, मैंने लाई अभी 27 साल की हो गई, बोलो कितना देंगे? 70 रुपये में ली थी, 50 रुपये साहब लेके जाओ. हीच परिस्थिती आहे. राजा नाही कोणी, कायदा नाही, पोलीस नाही, कोणी नाही, काही सुरक्षा नाही. 50-60 हजाराचं जनावर जर एखाद्या रानामध्ये चारायला गेलं तर ते काय करणार? उभं पिकं चारणार. याला छेद कोणी दिला? तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. आणि मग शिवाजी महाराज रायाजी अनंतला एक पत्र लिहितात. चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असताना शिवाजी महाराज एक पत्र लिहितात. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं लिहितात, जसंच्या तसं पत्र आहे की पावसाळ्याकरिता शेतकऱ्यांनी महत् प्रयासाने गवत साठवले असेल. कोणी विडी काढी, कोणी चिलीम, कोणी आघाट्या करतील, तेव्हा घोडी तुम्ही मारली असेल, तेव्हा संपूर्ण पागात चढेल आणि घोडी तुम्ही मारली असे होईल. तेव्हा हे पहा, तुमच्या पदरी रोखे रक्कमे घातली आहे, तेव्हा लागेल तो जिन्नस मागवावा. शेतकऱ्यांना तोसीस लागता कामा नये, अन्यथा शेतकरी म्हणतील मोंगल काय ते वाईट. याचा मराठीत अर्थ असा होतो.